सर्वांना नमस्कार। खूप तुम्हा सर्वांच्या मागण्या होत्या की नोकरदार वर्ग व यासोबतच गृहिणींसाठी अभ्यासाचं व्यवस्थापन कसं करावं। म्हणजे थोडक्यात काय आहे की या ठिकाणी कमी वेळेमध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करावं, घरचा कारभार सांभाळायचा आहे, नोकरी सांभाळायची, बिझनेस सांभाळायचा आणि हे सगळं करत असताना अभ्यास करायची इच्छा आहे। तर या सगळ्या लोकांनी त्यांची नोकरी किंवा घर किंवा त्यांचा बिझनेस हे सगळं कॉम्प्रोमाइज न करता कमी वेळेत अभ्यास कसा करावा याबद्दल हा एक छोटासा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ माझं म्हणणं की रादर सर्वांसाठी यामुळे उपयुक्त आहे की बऱ्याचदा काय होतं की आपल्या मनात काही गैरसमज असतात आणि त्या गैरसमजांमधून आपला अभ्यास चांगला होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की यार पुण्यात असणारी लोक खूप जास्त अभ्यास करत असतील आणि त्यामुळे ती लोक पास होतात, असं बिलकुल नाही आहे। सो आपण सुरू करूया, थोडं प्रॅक्टिकल लेवलला सांगणार आहे कसा अभ्यास करायचा, काय करायचं, आपण याबद्दल एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। मी तुम्हाला सर्वांना सुचवेल की हा व्हिडिओ तुम्ही न चुकता सर्वच्या सर्व व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा, एकदम व्यवस्थितपणे, जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर होतील। यासोबत काही खूप प्रश्न आहेत बघा, मी जेव्हा कमेंट वाचतो ना त्याचा काही प्रश्न आहेत, त्या प्रश्न अगोदर मी उत्तर देतो। काही लोकांचं म्हणणं आहे सर माझं वय 28 आहे, माझं वय 30 आहे, माझं वय 35 आहे, तर मी आता अभ्यास सुरू करू शकतो का आणि आता अभ्यास सुरू केला तर मी पास होईल का। सगळ्यात अगोदर या प्रश्नाचं उत्तर देतो। बघा, ज्यांचं वय 28, 30, 35 हे आहे तर या सगळ्या लोकांनी अभ्यास सुरू करायला हरकत नाही, पण हा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमची आर्थिक परिस्थिती कोणत्या प्रकारची आहे। आर्थिक परिस्थिती, तुम्ही सध्या करत असलेला जॉब, सध्या करत असलेली नोकरी किंवा सध्या तुमचा जो फायनान्शियल सोर्स आहे या सोर्सला कोणत्याही पद्धतीनं कॉम्प्रोमाइज करून अभ्यास करू नका। कारण काय, कधी कधी स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्यासाठी 2 वर्ष, 2.5, 3, 4, 5 वर्ष लागू शकतात आणि मग अशा वेळेस जर समजा 1 ते 1.5 वर्षानंतर आपल्याकडे असणारे पैसे संपले की त्यानंतर मग आपल्याला ना वापस जाता येतं ना पुढं जाता येतं आणि मग या सगळ्या अडचणीमध्ये आपल्याला खूप ताणतणाव येतो आणि हा ताणतणाव आला की ऑटोमॅटिकली आपला अभ्यास पण होत नाही, नोकरी पण होत नाही, पैसे पण नसतात आणि नैराश्य येतं। म्हणून मी सगळ्या लोकांना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुचवल की जर तुमचं वय 28, 30 किंवा 35 असेल आणि तुम्ही नोकरी करत असाल किंवा नोकरी करत नसाल व नोकरी शोधत असाल तर अगोदर नोकरी शोधा, इकॉनॉमिकली फायनान्शियली स्टेबल व्हा आणि ज्यावेळेस मग तुम्ही स्टेबल व्हाल त्यानंतर ही नोकरी करत तुम्ही तयारी करा। माझा शब्द लक्षात ठेवा, तुम्ही खरंच नोकरी करत पास होऊ शकता, घर सांभाळत सुद्धा पास होऊ शकता। असे खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी नोकरी करत कोणतीही कंप्लेंट न करता, कुणालाही नाव न ठेवता ह्या सगळ्या कष्टामधनं ही लोक पास झालीत आणि जर ही लोक पास होऊ शकत असतील तर तुम्ही सुद्धा पास होऊ शकता। किंवा हाच सल्ला मी जस्ट पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा देईल ज्यांचं वय हार्डली किती आहे, 20 किंवा 21 वर्ष आहे। या विद्यार्थ्यांना सुद्धा मी हा सल्ला देईल की जर घरची परिस्थिती कठीण असेल, बिकट असेल, अडचणीची असेल, आर्थिक कंडिशन चांगली नसेल तर अगोदर 1-2 वर्ष नोकरी करा, त्या ठिकाणी पैसे कमवा, चांगले पैसे कमवा, पैसे स्टोअर करा, घरच्यांना मेंटली स्टेबल करा। काय असतं, घरचे जर मेंटली स्टेबल नसतील ते दर 2 महिन्याने तुमच्या मागे टुमणं लावतील की पैसेच नाहीत, नोकरी कर, लग्न कर, नोकरी कर, लग्न कर, मग काय होईल, त्या सगळ्या टेन्शनमध्ये ना अभ्यास चांगला होईल आणि काहीच गोष्टी होणार नाहीत। म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक कळकळीचा आणि मोलाचा सल्ला देतोय, तुमचं वय 20-21 असो किंवा वय 35-36 असो, तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात अगोदर फायनान्शियली स्टेबल व्हायचं, आर्थिकरित्या स्टेबल व्हायचं। ज्या आईवडिलांनी एवढे दिवस तुमच्यावरती कष्ट केले, तुमच्यासाठी सगळं आयुष्य झिजवलंय, त्या सगळ्यांना अगोदर फायनान्शियली मेंटली स्टेबल करायचं आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे यायचं। मी यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना किंवा गरीब लोकांना डिमॉरलाइज करत नाही, मी तुम्हाला प्रॅक्टिकलिटी सांगतोय की या स्पर्धा परीक्षेत काही लोक 1.5 वर्षासुद्धा पास होतात, काही लोक 2.5 वर्षासुद्धा पास होतात, काही लोकांना पास व्हायला 5-6 वर्षसुद्धा लागू शकतात। स्वप्न आहे तुमचं, मान्य आहे, मला प्रॅक्टिकली मान्य आहे की तुमचं स्वप्न तुम्ही जगायला हवं, हे आयुष्य स्वप्नासाठी असायला हवं, पण तुमच्या स्वप्नासाठी तुमच्या घरच्यांनी मेहनत घेतली आहे आणि त्यांचं स्वप्न काय आहे, थोडं आर्थिक स्टेबिलिटी आणा। सो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आर्थिक स्टेबिलिटी आणायची आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तुम्ही तुमच्या सोयीनं अभ्यास करू शकता। हां, ज्यांच्यामध्ये हा विश्वास आहे की नाही सर मी काम करत अभ्यास करू शकतो, आत्तापासून करू शकतो, बिनधास्त 5 तास काम करायचं, 5 तास अभ्यास करायचा, थोडं कष्ट होईल पण तुम्ही पास होऊ शकता। ठीक आहे, आपण सुरू करूया नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा गृहिणींसाठी अभ्यासाचं व्यवस्थापन कसं असावं। सगळ्यात अगोदर या सगळ्या लोकांच्या मनात काही महत्त्वाचे गैरसमज असतात, बरोबर आहे। या सगळ्यांच्या मनातले काही गैरसमज मी अगोदर दूर करतो, त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी छानपणे समजावून सांगतो।
सगळ्यात पहिला अभ्यास आहे, सगळ्यात पहिला गैरसमज आहे, ही सगळी जी नोकरदार किंवा गृहिणी आहेत, आता मी हा शब्द पुन्हा नाही वापरणार. आता मी असं कन्सिडर करतो की हा व्हिडिओ नोकरदार गृहिणींसाठी किंवा ज्यांना कमी वेळ मिळतो त्यांच्यासाठी आहे. सो एक महत्त्वाची गोष्ट, यांच्या मनातलं काही गैरसमज आपण दूर करूया. सगळ्यात पहिला गैरसमज आहे मार्केटमध्ये, स्पर्धा परीक्षा मार्केटमध्ये हा गैरसमज आहे की दिवसाला 16-16 आणि 18-18 तास अभ्यास करावं लागतं. डोळे सुजेपर्यंत, चेहरा काळवंडून जाईपर्यंत अभ्यास करावा लागतो. खरं सांगू, असं काहीच नाही आहे. पुण्यामध्ये अभ्यास करणारा विद्यार्थीसुद्धा 16 ते 18 तास अभ्यास करत नाही. तो फक्त काय करतो, 16 ते 18 तास अभ्यास करण्याचा आव आणतो. विश्वास ठेवा, 16 ते 18 तास अभ्यास करण्याचा आव आणतो. हां, एक 2 ते 3% विद्यार्थी असे आहेत की जे जेन्युनली 16 ते 18 नाही, 22-22, 23-23 तास अभ्यास करतात. हे 3% सोडलं तर बाकीचे 95 ते 98% विद्यार्थी आहेत ना, हे 16 ते 18 तास अभ्यास करण्याचा आव आणतात. सकाळी येणार, लोकसत्ता वाचणार, त्यानंतर दुपारी नाश्त्याला जाणार, नाश्त्याला मग द हिंदू वाचणार, संध्याकाळी संध्यानंद वाचणार आणि रात्री झोपताना मॅगझिन वाचणार. करंट इव्हेंटसाठी दिवसाचे 3 ते 4 तास वाया घालवणार, सोबत 1 तास नोट्स मेकिंगवर वाया घालवणार, सोबत 1 तास त्याच्या अननेसेसरी डिस्कशनवर वाया घालवणार आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणणार सर माझा करंट इव्हेंटवर हँड नाही. ही खरी गोष्ट आहे. म्हणून ट्रस्ट मी, दिवसाला 16 ते 18 तास अभ्यास करण्याची गरज नाही. का गरज नाही माहिती आहे का? कारण नोकरी करणारी लोक किंवा गृहिणी यांना हा माहीत असतं की आपल्याला खूप झालं, दिवसाला 4 ते 5 तास मिळणार आहेत आणि या 5 तासाला ते एवढ्या इफेक्टिव्हली वापरतात की ज्यामुळं जो अभ्यास पुण्या मुंबईला किंवा मोठ्या शहरात राहून काही विद्यार्थी 16 ते 18 तास अभ्यास करतात, हाच अभ्यास नोकरी करणारी लोक किंवा घरी असणाऱ्या गृहिणी ह्या फक्त 5 ते 8 तासामध्ये अभ्यास करतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळं जो 5 ते 6 तास तुम्ही अभ्यास करणार आहात तो खूप जास्त इफेक्टिव्ह असतो ॲज कम्पेअर्ड टू टाईमपास करत केलेला 16 ते 18 तासांचा अभ्यास. सो पहिला गैरसमज, किती वेळ अभ्यास करावा लागतो हे मनातून काढून टाका. विश्वास ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतः मेंटली कम्फर्टेबल होत नाहीत तोपर्यंत तुमचा अभ्यास तुमच्या लक्षात राहणार नाही आणि जर अभ्यास लक्षात राहिला नाही तर तुम्ही दिवसाला 24 तास जरी अभ्यास केला तरी त्याला काहीच व्हॅल्यू नाही. दुसरा महत्त्वाचा गैरसमज आहे ग्रुप डिस्कशन करावं लागतं. ॲब्सोल्युटली चुकीची गोष्ट आहे. MPSC ही MCQची परीक्षा आहे. थोडंफार ग्रुप डिस्कशन करावं लागतं, पण ग्रुप डिस्कशन नाही केलं तरीसुद्धा तुम्ही पास होऊ शकता. मी शिकत असताना आम्हाला आमचे सर खूपदा चांगली गोष्ट सांगायचे, हा जो तुमचा ग्रुप आहे ना, हा ग्रुप फक्त 2 किंवा 3 लोकांचा असावा लागतो. जेव्हा हा तुमचा ग्रुप 3 पेक्षा जास्त लोकांचा होतो ना, मग त्या ठिकाणी आयदर ग्रुप असतो किंवा डिस्कशन असतं, पण ग्रुप डिस्कशन कधीच नसतं. सो नोकरी करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा, बिलकुल तुम्ही ग्रुप डिस्कशन नाही झालं त्याच्या एवढी चांगली गोष्ट काहीच नाही, तुमचा वेळ वाचणार आहे. तिसरी गोष्ट, खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन आवश्यक असतं. हा खूप मोठा गैरसमज आहे. नोकरी करणारी लोक किंवा गृहिणींसाठी अडचण काय असते, घरात कुणी भांडत असतं, कुणी रडत असतं, कुणी आजारी असतं किंवा प्रवास करताना कधी बॉस रागवलेला असतो, सॅलरी कमी पडलेली असते, EMI भरायचं असतं आणि हे सगळे 100 कुटाने कंटिन्युअस डोक्यात चालू असतात, नॉनस्टॉप चालू असतात. यामुळं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होतच नाही. काही हरकत नाही, अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही ना, ही खूप नॉर्मल आणि नॅचरल गोष्ट आहे. सगळ्यांच्या बाबतीत ही होतं. नोकरी न करणारी लोक जी पुण्यात अभ्यास करतात त्यांच्या बाबतीत सुद्धा कॉन्सन्ट्रेशन नसतं. कॉन्सन्ट्रेशन नसलं तरी अडचण का नाही, त्यामागचं मेन कारण तुम्हाला सांगतो. MPSC बाबतीत, UPSC बाबतीत नाही. UPSCसाठी खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन लागतं. MPSC बाबतीत का सांगतो माहिती आहे का? लक्षात ठेवा, तुमची परीक्षा ही MCQची परीक्षा आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा आहे, बरोबर आहे, MCQची. आता यामध्ये काय असतं, इथं वर प्रश्न दिलेला असतो आणि खाली 4 पर्याय दिलेले असतात, A, B, C आणि D. आता बघा, समजा सध्या मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही माझा व्हिडिओ ऑनलाईन बघताय, पण हा व्हिडिओ बघताना तुम्ही Amazon प्राईमला एखादा व्हिडिओ डाउनलोडला लावला आहे, आईने एखादं काम सांगितलंय किंवा स्वयंपाक करायचा बाकी आहे. म्हणजे मी तुम्हाला बोलत असताना काय, तुम्ही फक्त फिजिकली माझ्याकडे बसला, बरोबर आहे, पण मनानं तुम्ही कुठे गेलात, त्या कामामध्ये गेलात, बरोबर आहे. सो फिजिकली माझ्याकडे बघताय, मनानं तिकडे गेलाय. असं होत असताना हे जे मी बोलतोय, या बोललेल्या गोष्टी कंटिन्युअस तुमच्या कानामध्ये जात आहेत. आता कानामध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिकली कानातले जे रिसिप्टर्स असतात ते त्या आवाजाला कॅच करतात, आपल्या ब्रेनमध्ये पाठवतात आणि ब्रेन त्या सगळ्या आवाजाला काय करतं, प्रोसेस करतं, ॲनालाइज करतं आणि मग आपल्या ब्रेनमध्ये ते स्टोअर करतं, जे आपल्याला लक्षात नसतं. याला मी एक शब्द वापरणार आहे, सबकॉन्शियस मेमरी. शब्द काय आहे? सबकॉन्शियस मेमरी. तर लक्षात ठेवा, सबकॉन्शियस मेमरी ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या परीक्षांमध्ये अत्यंत आवश्यक असते. तुम्ही खूपदा बघा, रस्त्यानं सहज जात असता,
एखादं पोस्टर तुम्हाला समोर दिसतं आणि तुम्हाला वाटतं राव या पोस्टरला कुठेतरी बघितलंय, ते कुठेतरी बघितलेलं माहिती आहे कुठं असतं. तुम्ही एखाद्या अनोळखी शहरामधनं प्रवास करताना ते पोस्टर बघितलेलं असतं, तुम्ही बघितलेलं नसतं, तुमच्या डोळ्याने ते कॅच केलेलं असतं, ब्रेनमध्ये स्टोअर केलेलं असतं, तुमच्या मनानं नाही, ब्रेननं. आणि मग ते पोस्टर दिसलं की तुमचं ब्रेन त्याला अनालाइज करतं, हां हे आपण बघितलंय. सेम इज दी केस. तुम्ही वाचताय, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तुमचं मन तिकडे गेलंय, पण डोळे काय करतात, हे वाचलेल्या गोष्टी कंटिन्युअस तुमच्या ब्रेनला पाठवत राहतात. तुमचं ब्रेन त्याला ॲनालिसिस करतं, प्रोसेस करतं, स्ट्रक्चरिंग करतं आणि त्याला तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर करून ठेवतं. आणि जेव्हा तो प्रश्न तुमच्या समोर येतो त्यावेळेस तुम्हाला काय असतं, तुम्हाला प्रश्न अनोळखी वाटतोय. बघा महत्त्वाचं आहे, तुम्हाला प्रश्न अनोळखी वाटतोय, पण तुमचं मन म्हणतं की याचं उत्तर डी आहे. तुमचं मन म्हणतंय, तुम्ही त्याला टिक करता आणि काय असतं, उत्तर तेच असतं. बघा याला आपण काय म्हणतो, अंदाजे पंचे गोळ्या मारणं. पण ॲक्च्युली हे अंदाजे पंचे गोळ्या मारणं नसतं, हे तुमच्या सबकॉन्शियस मेमरीचं काम असतं. सो लक्षात ठेवा, MCQच्या परीक्षांमध्ये सबकॉन्शियस मेमरी ही अत्यंत महत्त्वाची असते. सो नोकरी करणाऱ्या लोकांसाठी किंवा गृहिणींसाठी जर कॉन्सन्ट्रेशन कमी असलं तरीही MCQच्या परीक्षांमध्ये फरक पडत नाही. का, तुम्हाला खूप जास्त MCQ सोडवावे लागतील. पुढचं, खूप जास्त वय वाढल्यास माणूस पास होत नाही. खूप चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही मागच्या 3 ते 4 वर्षांचे निकाल पहा. 35 वर्षानंतर पास होणाऱ्या डेप्युटी कलेक्टर लोकांची संख्या खूप जास्त आहे. ज्यांना 1-2 लेकरं आहेत, ज्यांनी नोकरी केली आहे, 10-12 वर्ष सर्व्हिस केली आहे. सो वयाचा आणि पास होण्याचा काहीही संबंध नाही, फक्त इच्छा असावी लागते, प्रामाणिकपणा असावा लागतो. पॅशन, ड्रीम, स्वप्न हे चुकीचं आहे, ही सगळी मोहमाया आहे. मला सर कलेक्टर व्हायचं पॅशन आहे. पॅशन असलं ना माणूस फक्त ती हवा आहे, 2 दिवसात गायब होणार आहे. सर माझं स्वप्न आहे, झोपेतून उठलं की स्वप्न संपणार आहे. 2 गोष्टी असाव्या लागतात. इच्छाशक्ती. इच्छाशक्ती म्हणजे काय, पिक्चर पाहायचा आहे, लाईट गेली आहे आणि मग माणूस काय करतो, उठतो, MSCBला फोन लावतो, फ्यूज उडले का बघतो, याला इच्छाशक्ती म्हणायचं. अभ्यास करायचा, उठतं माणूस पुस्तक घेऊन, याला इच्छाशक्ती म्हणायचं. आणि प्रामाणिकपणा, स्वतःसोबतचा प्रामाणिकपणा. आई वडील नाही, मित्र मैत्रीण नाही, कुणासोबत, स्वतःसोबतचा प्रामाणिकपणा. मी सांगतो पास होण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहेत, स्वतःसोबतचा प्रामाणिकपणा, इच्छाशक्ती आणि हौस. हौस आहे मला पास व्हायची, अभ्यास करायची हौस आहे. फक्त शेजारचा करतोय म्हणून मी करतोय, पास होणार नाही. वयाचा आणि पास होण्याचा काही संबंध नाही, तुम्ही कोणत्याही वर्षी पास होऊ शकता. पण विनाकारण वय वाढलेल्या लोकांच्या इन्स्पिरेशनल स्टोरीज वाचत ऐकत बसू नका. त्यामधनं तुमच्या पास होण्याला काहीही फायदा होणार नाही. फक्त काय येईल, थोडेफार हार्मोन सिक्रेट होतील, ज्यानं तुम्हाला फील गुड फॅक्टर येईल, जो फक्त किती तास पुरतो, तासभर पुरतो, त्यानंतर पुरत नाही. पुढचा गैरसमज आहे, पुण्याला जावंच लागतं. ॲब्सोल्युटली नाही. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या शहरामध्ये आहात त्या शहरामध्ये ऑनलाईन मटेरियल आणि सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या अवेलेबल आहेत की तुम्ही त्या शहरामध्ये राहून अभ्यास करू शकता. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला यावंच लागतं, हा खूप चुकीचा समज आहे. खूप अडचण आहे, पहिल्याच प्रयत्नात पास व्हावं लागतं. जो कोणी हे टार्गेट ठेवलं की मला पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचं आहे, लक्षात ठेवा त्याला सगळ्यात जास्त वर्ष लागतात. कारण काय ना, तो परीक्षा समजून न घेता ते वर्षाच्या मागे लागलेला असतो. वर्ष 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 परीक्षा लांब राहती, पुस्तकं लांब राहतात, अभ्यास लांब राहतो, माणूस काय पास होत नाही, बिलकुल नाही. टार्गेट नाही ठेवायचं. इंग्लिश चांगली असावी लागते. सर माझी इंग्लिश खूप कच्ची, मग मी काय करू, मग इंग्लिशचा पण क्लास लावू का? माझं काय म्हणणं आहे की उठ सूट क्लास लावायचा आहे, क्लास लावायचा आहे, क्लास लावायचा. का लावायचा आहे? ज्या गोष्टी सहज आपल्या हातानं होऊ शकतात, आपल्या मनानं होऊ शकतात, त्यासाठी का पळायचं? अगोदर तुमच्या स्वतःजवळ ते एकदा बघा ना, बरोबर आहे की नाही? इंग्लिश वीक आहे. इंग्लिश का वीक आहे? कारण तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये मेसेज सांगून ठेवला की आपली इंग्लिश वीक आहे, आपण नालायक आहेत, आपल्याला जमणार नाही. सगळ्यात अगोदर हा मेसेज काढून टाका. बघा, इंग्लिश इम्प्रूव्ह करायची ना, इंग्लिश म्हणजे काय, आपण जे आर्टिकल वाचतो ना त्यातले शब्द कळत नाहीत. मला सांगा, इज, ॲम, वी, वेअर, हाऊ, डू कळतं का नाही? सगळं कळतं. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स कळतं का नाही? फ्युचर टेन्स कळतं की नाही? तुम्हाला शब्द माहीत नसतात आणि या शब्दांसाठी तुम्ही काय करता? क्लास लावता. ठीक आहे, लावा ना क्लास. क्लास लावण्याबद्दल अडचण नाही, पण त्याच्या अगोदर स्वतःच्या वोकॅब्लरीवर काम करा. वोकॅब्लरी म्हणजे काय? शब्द. बघा, आता मी तुम्हाला खूप साधं गणित सांगतो. तुम्ही काय करता, असं माझ्यासारख्यानं कोणी सांगितलं की इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी शब्द पाठ करा, मग तुम्ही शब्द पाठ करायला घेता. बघा प्रोसेस किती इंटरेस्टिंग आहे. शब्द पाठ करायला घेता, मग तुम्ही पहिल्या दिवशी टार्गेट ठेवता 10 शब्दांचं. पहिल्या दिवशी 10 शब्दांचं टार्गेट ठेवता, सकाळी येता, पान काढता, 10 शब्द वाचता, बंद करता, लक्षात आहे, आणि मग विसरून जाता. मग संध्याकाळी आठवण्याचा प्रयत्न करता, एकही आठवत नाही.
मग तुम्ही ब्रेनला काय सांगता, तू मूर्ख आहे, तू नालायक आहे, तुझ्या लक्षात राहत नाही, तुझी मेमरी खराब आहे. मला सांगा, तुम्ही रोज त्या बिचाऱ्या ब्रेनला जर नाव ठेवलं, ते बंड करेल का? ते म्हणेल चल निघ. आलं का लक्षात? आणि हे का होतं माहिती आहे का? तुम्ही तुमच्या ब्रेनला दिलेलं टार्गेट खूप जास्त आहे. आपण रजनीकांत नाही आहेत, बरोबर आहे. आपण सर्वसामान्य मेमरी असणारे, इंटेलिजन्स असणारे विद्यार्थी आहोत, ज्यांना स्वतःवरती काम करायचं आहे. करेक्ट आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10 शब्द पाठांतरासाठी नाही घ्यायचे. माझा खूप सिंपल फंडा आहे, ज्याच्या बेसवर प्रत्येकाची इंग्लिश चांगली होऊ शकते. माझं काय म्हणणं आहे, फक्त 2 शब्द पाठांतरासाठी घ्यायचे. 2 शब्द. बघा, लक्षात ठेवा, खूप प्रॅक्टिकल सांगते. 2 शब्द. मला सांगा, 2 शब्द पाठ करायला किती वेळ लागतो? ट्रस्ट मी, अर्धा मिनिट लागतो. अर्धा मिनिट सुद्धा नाही लागत, पण मी म्हणतो अर्धा मिनिट लागतो. बरोबर आहे. 2 शब्द तुम्ही लिहून ठेवलेत. तुमच्या मोबाईलचे एखादं गुगल कीप किंवा सारखं एखादं ॲप असतं, ज्यामध्ये तुम्ही ते 2 शब्द ठेवू शकता. 2 शब्द किंवा कॅलेंडर असतं बघा, बरोबर आहे. प्रत्येक मोबाईलला कॅलेंडर येतं, त्या कॅलेंडरमध्ये 2 शब्द लिहून ठेवायचे. कोणत्या वेळेचे लिहून ठेवणे ना, 2 शब्द. माझं म्हणणं, 2 शब्द वाचायला तुम्हाला वेळ लागतो अर्धा मिनिट, पण माझं काय म्हणणं की चला आपण कन्सिडर करूया, तर 2 शब्द वाचायला तुम्हाला वेळ लागणार 1 मिनिट. मग हे 2 शब्द आहेत ना, हे 2 शब्द सकाळी एकदा वाचायचे, दुपारी एकदा वाचायचे, संध्याकाळी एकदा वाचायचे, रात्री झोपताना एकदा वाचायचे. मला सांगा, 2 शब्द जर तुम्ही दिवसात 4 वेळेस वाचले, जस्ट इमॅजिन, 2 शब्द तुम्ही दिवसात 4 वेळेस वाचले, तुम्ही याला किती वेळ लागणार आहे? माझ्या माहितीप्रमाणे फक्त 2 मिनिट लागणार आहेत. पण आपण काय कन्सिडर करू, 2 शब्द तुम्ही 1-1 मिनिट वाचताय, या समय तुम्ही 4 मिनिट लावताय. 4 मिनिट. मला सांगा, तुम्ही स्वतःवर 4 मिनिट वेळ खर्च करू शकता की नाही? करू शकतो. नॉलेज ही एवढी चांगली गोष्ट आहे ना, या नॉलेजसाठी माझं म्हणणं आहे, प्रत्येकानं स्वतःवर 4 मिनिट एका दिवसात खर्च कर. दिवसातले 4 मिनिट तर देऊच शकतो राव. स्वतःच्या स्वप्नासाठी 4 मिनिट कोणी देऊ शकतो? विचार करा, तुम्ही एका दिवसात 2 शब्द पाठ केलेत, या सोयीनं 30 दिवसांचे किती होतील? 60. 30 दिवसात तुम्हाला 60 शब्द पाठ होतात. 12 महिन्यांचे किती होतील? 12 सख 72. किती झाले? 720 शब्द. काहीही कष्ट न घेता दिवसात फक्त स्वतःसाठी 2 मिनिट वेळ दिला, तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला 720 शब्द पाठ होणार आहेत. मी खरं सांगू, इंग्लिश भाषा 500 शब्दांच्या पलीकडे नाही आहे. पण तरी तुम्ही काय म्हणता, माझी इंग्लिश अवघड आहे. इंग्लिश चांगली करण्यासाठी ही सिंपल मेथड फॉलो करा. माझी मराठी कच्ची आहे सर, मी इंग्लिश मीडियमचा आहे आणि मला इंग्लिश मीडियममधली पुस्तकं सांगा. मित्रांनो, लक्षात ठेवा, MPSC मधलं जे चांगलं मटेरियल आहे सध्याच्या कंडिशनला फक्त आणि फक्त मराठी मीडियममध्ये आहे, इंग्लिश मीडियममध्ये अवेलेबल नाही. मग इंग्लिश मीडियममधलं अवघड लांबचं इंटरनेटवरचं मटेरियल शोधण्यापेक्षा सोपं काय आहे, मराठी इम्प्रूव्ह करा. जर तुम्ही 2 महिने रिलिजियसली कोणतंही एखादं मराठी वर्तमानपत्र जर वाचलं ना, तर माझा शब्द आहे, लक्षात ठेवा, तुमची मराठी खूप चांगली इम्प्रूव्ह होईल. 2 महिने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं जर मराठी वर्तमानपत्र वापरलं, तर मी माझा शब्द आहे, लक्षात ठेवा, तुमची मराठी खूप चांगली होईल. माझी रीडिंग स्पीड खूप कमी आहे. सगळ्यांची रीडिंग स्पीड कमी असते. जेव्हा तुम्ही 1 ते 2 महिने सलग रीडिंग कराल, त्यानंतर तुमची रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह होणार आहे. तोपर्यंत रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह होणार नाही. रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला स्वतःवरसाठी वेळ द्यावा लागणार आहे. वाचलेलं लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मिनिमम 5 ते 6 वेळेस रिवाईज कराल, त्यानंतर लक्षात राहील. एखादी गोष्ट 2 ते 3 वेळेस वाचल्यानंतर ऑटोमॅटिकली लक्षात राहत नाही. स्वतःच्या ब्रेनला विनाकारण त्रास देऊ नका. वाचलं की टेस्ट, वाचलं की टेस्ट. स्वतःच्या ब्रेनला विनाकारण टेस्ट करायचं नाही. तुम्ही जेवढं स्वतःच्या ब्रेनला टेस्ट कराल, तेवढं तुमचं ब्रेन डिमॉरलाइज होईल. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही कमीत कमी 5 ते 6 वेळेस वाचाल ना, त्यानंतर मी स्वतः सांगतो ऑटोमॅटिकली गोष्टी लक्षात राहतील. आणि हे 5 ते 6 वेळेस वाचण्यासाठी तुम्ही अभ्यास सुरू केल्यानंतर स्वतःला तुम्ही मिनिमम 7 ते 8 महिने वेळ द्यायला हवा. त्याच्यानंतर स्वतःला टेस्ट करायला हवं. माझं कॉन्सन्ट्रेशन खूप कमजोर आहे. अभ्यासाच्या सवयीनं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं. त्यासाठी सकाळी उठणं, योगा करणं, असं काय रामदेव बाबासारखे सगळे प्रकार करणं, यानं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होत नाही. कॉन्सन्ट्रेशन हे फक्त आणि फक्त रोजच्या अभ्यासाच्या सवयीनं इम्प्रूव्ह होतं. बाकी कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी किंवा बुद्धी वाढवण्यासाठी ज्या मेमरी टेक्निक असतात, माझ्यावर विश्वास ठेवा, विनाकारण त्या टेक्निकच्या मागं जाऊ नका. डिमॉरलाइज व्हाल आणि तुम्हाला स्वतःला टेन्शन येईल. सो फक्त अभ्यासाची सवय लावणं, गोंधळामध्ये असेल, गडबडीमध्ये असेल, टेन्शन असेल, कोणत्याही पद्धतीमध्ये अभ्यासाची सवय लावणं हे सगळ्यात बेसिक आहे तुमच्या कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी. बाकी कोणतीही टेक्निक, कोणतंही पुस्तक हे आपल्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांची कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकत नाही.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे आपण वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं नेमकं. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एक आपण अंदाज घेऊया की आपल्याला प्रत्येक दिवशी जवळपास 4 ते 5 तास अभ्यासाला मिळणार आहे. हां, त्याच्या अगोदर सांगतो की MPSCच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची हा माझा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ सगळ्यांनी न चुकता बघा, कारण त्याच्यामध्ये मी सगळं दिलं आहे, काय वाचायचं, कसं वाचायचं. हे फक्त मी काय तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन सांगतोय. प्रत्येक दिवशी आपल्याला 4 ते 5 तास अभ्यासाला मिळतील आणि हा वेळ प्रत्येक गृहिणीसाठी, प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. मी तुम्हाला सुचवल, सकाळी जर तुम्हाला 5 वाजता उठायला जमत असेल तर 5 ते 8 आणि संध्याकाळी 9 ते 11 किंवा 12 हा वेळ द्या. दुपारचा जो वेळ आहे या वेळेत जर समजा तुम्हाला 1 किंवा 1.5 तास काढता आलं तर हे सगळे वेळ बोनस आहे. फक्त लक्षात ठेवा, मॉर्निंगचा क्रीम टाईम आणि रात्रीचा टाईम बघा. तुम्ही मध्ये सगळी कामं करताय तरीसुद्धा तुम्ही पास होताय. सो मी तुम्हाला सुचवल की हा वेळ 11 वाजता जर तुम्ही आराम करायला गेला तर 11 वाजता झोपायला गेल्यानंतर तुम्हाला 11 तर हा जो मिळालेला वेळ आहे हा बोनस आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा दिवसभर काम करताय आणि हा वेळ केव्हाचाही चालेल, पण प्रिफरेबली सकाळी आणि संध्याकाळी वेळ मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. आणि जर हॉलिडेच्या दिवशी शक्य असेल, शनिवार रविवार जर सुट्टी असेल तर सगळ्यांना एक सूचना, शनिवार रविवार 2 दिवस अभ्यास करत नाही बसायचं, बिलकुल नाही बसायचं. आपण काय पाप केलं नाही आहे की 5 दिवस काम करा आणि शनिवार रविवार मरणाचा अभ्यास करा. खरंच नका बसू. शनिवार किंवा रविवार दोन्हीपैकी एक दिवस हा स्वतःसाठी द्यायचा. तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही नोकरीवाले आहात, तुम्ही स्वतःच्या घराला जपताय, हे खूप मोठं कष्ट, खूप मोठा सॅक्रिफाईस तुम्ही करताय. सो महत्त्वाची गोष्ट, शनिवार आणि रविवार दोन्हीपैकी एक दिवस स्वतःसाठी द्यायचा, फॅमिलीसाठी द्यायचा. पुस्तक उघडायचं सुद्धा नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, 2 वर्ष तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास केला ना, खरंच पास व्हाल. बिलकुल शनिवार किंवा रविवार दोन्हीपैकी एक दिवस स्वतःला न चुकता द्यायचा. हॉलिडेच्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करा. दोन्हीपैकी एक दिवस वापरण्याचा प्रयत्न करा. वेळ मिळत नाही म्हणून चिडचिड करू नका. तुम्ही चिडचिड केल्यानं प्रश्न सुटणार नाहीत, प्रश्न वाढत जाणार आहेत. सो वेळ मिळत नाही म्हणून विनाकारण चिडचिड करू नका. आणि जे 4 ते 5 तास तुम्हाला मिळतात त्याचं काय करा, योग्य नियोजन करा. आता योग्य नियोजन करताना मी सगळ्यात अगोदर तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. ज्ञानदीपचा आपला एक 20,000+ प्रश्नसंच आहे, बरोबर आहे. आणि दुसरं स्टेट बोर्ड सिम्प्लिफाईड नावाचं आपलं एक पुस्तक आहे. ही दोन्ही पुस्तकं घ्यायची. या दोन्ही पुस्तकांचे काय करायचे, तुकडे करायचे, विषयवाईज तुकडे करायचे. त्यांना स्पायरल करून घ्यायचं किंवा त्या फाईलमध्ये टाकायचं. आणि यामध्ये काय फक्त प्रश्न आहेत आणि यामध्ये काय सगळ्या नोट्स आहेत. आणि जेव्हा कधी तुम्हाला एक 10 मिनटं वेळ मिळतो, 15 मिनटं वेळ मिळतो किंवा 5 मिनटं वेळ मिळतो, त्यावेळेस काय करायचं, हे फाईल आपल्या जवळ ठेवायची. 1 प्रश्न वाचायचा, 2 प्रश्न वाचायचे, झालं, निघले. 15 प्रश्न वाचायचे, निघले. यामध्ये बेसिक गोष्ट काय ना, या 2 पुस्तकांसाठी तुम्हाला खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनची गरज नाही किंवा अर्धा 1 तास सलग देण्याची गरज नाही. 5 मिनटं वेळ जरी मिळाला तरी ही 2 पुस्तकं तुम्ही वाचू शकता. हे सगळ्यात मेन आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 4 ते 5 तासांचं नियोजन करताना महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात सुरुवात करताना ही जी 2 पुस्तकं आहेत यांचे तुकडे करायचे आणि तुकडे केलेली ही पुस्तकं स्वतःसोबत काय करायचे, कॅरी करायचे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ही काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सगळ्यात अगोदर सरासरी तुम्हाला किती वेळ मिळतो याचं मोजमाप करा. हे झाल्यानंतर मागील 6 ते 7 वर्ष प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून काढा. लक्षात ठेवा, तुम्हाला कमी वेळ मिळणार आहे, सो तुम्हाला मोजकीच पुस्तकं वाचावी लागणार आहेत. कारण मोजकी पुस्तकं वाचली तर तुमचा पास होण्याचा चान्स जास्त असतो, अदरवाईज पास होण्याचा चान्स हा कमी असतो. फक्त टेन्शन वाढत जातं. 5 तासांमध्ये जो तुम्हाला 5 तास वेळ मिळतो यामधील जास्तीत जास्त वेळ तुम्ही जनरल स्टडीजच्या वाचनावरती फोकस करावा. आता 5 तासात काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे 5 स्क्रीन तास तुम्हाला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला कोणताही डिस्टर्बन्स होत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यात तुम्ही काय नाही करायचं. जे 5 तास तुम्हाला क्रीम मिळतात त्यात तुम्ही काय नाही करायचं, वर्तमानपत्र नाही वाचायचं, नोट्स मेकिंग नाही करायची, ग्रुप डिस्कशन नाही करायचं, अंकगणित बुद्धिमत्ता नाही करायची, MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न सोडवत नाही बसायचं. या 5 तासामध्ये सगळ्यात मेन फोकस काय असावा, जनरल स्टडीजचं वाचन करणं, ते वाचलेल्याला हायलाईट करणं, त्याला अंडरलाईन करणं, रिव्हिजन करणं, नवीन जनरल स्टडीजचा अभ्यास वाचायला घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. व जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल त्यावेळेस मग तुम्ही वर्तमानपत्र वाचा किंवा तुम्ही निवांत बसलाय, गावाकडं जाताय, वर्तमानपत्र वाचा, मॅगझिन वाचा, करंट इव्हेंट वाचा, MCQ सोडवा, स्टेट बोर्ड सिम्प्लिफाईड वाचा, 20,000चा प्रश्नसंच वाचा. ते कुठं मी तुम्हाला सांगतो.
जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला मिळणारा हा क्वालिटी वेळ नाही आणि त्यामुळे आपल्याला डिस्टर्ब होऊ शकतो, अशा वेळेस या गोष्टी करायच्या. क्वालिटी वेळेत मी तुम्हाला सांगितलं फक्त आणि फक्त वाचन आणि अंडरलाईन करणं, 5 तासात त्या गोष्टी टाळायच्या. पण जेव्हा तुम्हाला वाटतं की क्वालिटी वेळ मिळत, जसं की समजा तुम्ही सहज घरी बसलाय, घरी कोणतरी पाहुणा आलाय आणि तो टीव्ही बघत बसलाय आणि तुम्ही मागच्या रूममध्ये अभ्यास करत बसलाय आणि त्यांचा आवाज येतो आणि तो डिस्टर्ब करतोय, मग अशा वेळेस काय करायचं? म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला डिस्टर्ब होऊ शकतं किंवा तुम्हाला मिळणारा वेळ क्वालिटी वेळ नाहीये, अशा वेळेस कोणते मुद्दे फॉलो करायचे? अशा वेळेस MCQ सोडवायचं. एक MCQ असतो, अर्धा मिनिट लागतो. मला सांग, अर्ध्या मिनिटाला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे का? नाही. बरोबर. न्यूजपेपर वाचायचं, करंट इव्हेंटचे व्हिडिओ जे ज्ञानदीपचे ते त्यावेळेस पाहायचे, मॅगझिन वाचायचं, जर आवश्यकता वाटली तर नोट्स काढायच्या. नोट्स काढण्यावर मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे, त्यावेळेस आपण बघूया. ग्रुप डिस्कशन करायचं, इंटरनेटचा वापर करायचा, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल. प्रवासात वाचन करण्यापेक्षा MCQ सोडवण्यावर जास्त भर द्यायचा आणि CSAT सोडवायचं. म्हणजे CSAT सोडवताना मी तुम्हाला सुचवलं माहिती का, घरी सगळे लोक सूर्यवंशम पिक्चर बघत बसलेत सेट मॅक्सवर आणि तुम्ही इकडे गणित सोडवताय, त्याच्या एवढा आनंद कशात नाही. घरी सगळे लोक जेवत बसलेत, तुम्हाला आता जेवायला वेळ नाहीये, सरळ आपल्या डायरीमध्ये, आपल्या पॉकेटमध्ये ती डायरी किंवा आपल्या पर्समध्ये, गृहिणींनी पर्स बाजूला ठेवायची, एक तशी त्या टाईपची शबनम टाईपची मिळते, ठेवायचं, घरात कॅरी करायचं. अभ्यास करायचा घरात कॅरी करतात, काय का 2-3 डायऱ्या ठेवायच्या. 10 मिनिटं वेळ मिळाला, डायरी काढायची. 2 गोष्टी फक्त, सेफ्टी आणि सिक्युरिटीची काळजी घेऊन डायरी मिळाली, त्या सोयीनं जिथं मिळेल वेळ चोरायला शिका, लवकर पास व्हाल. आणि वेळ का चोरायचा आहे? स्वतःसाठी चोरायचा आहे. स्वप्न, ड्रीम, पॅशन यासाठी नाही. मी तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यानं ज्याला पास व्हायचं त्यांना आजपासून स्वप्न, ड्रीम आणि पॅशन हे शब्द आपल्यासाठी वर्ज्य आहेत, निषिद्ध आहेत, हे डोक्यातून काढून टाकायचे. काय डोक्यात ठेवायचं? इच्छा. आणि दुसरं काय? प्रामाणिकपणा आणि सिन्सिअरिटी. पास होऊ नाही तर नाही होऊ, नॉलेज घेणारे, समजून घेणारे, टार्गेट नाही ठेवणारे, या सोयीनं अभ्यास करायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सकाळी ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेस ज्या टॉपिकमधनं खूप जास्त प्रश्न येतात, स्कोरिंग असतात, त्यावर तुम्ही वाचायला घ्या. यासाठी ज्ञानदीपची, कंबाईनची असतील, PSIची असतील, राज्यसेवेची, या सगळ्यांची विश्लेषणाची पुस्तकं, ज्ञानदीपची विश्लेषणाची पुस्तकं जी तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळतात. या पुस्तकामधनं फ्रंट पेजला कोणत्या टॉपिकला किती मार्क आहे त्याचा सगळा अंदाज दिलेला आहे. यांचा अंदाज घेऊन तुम्ही काय करा, हे सगळं स्कोर करायला सुरू करा. सगळे टॉपिक नाही वाचायचे, ज्यांच्यावर खूप जास्त स्कोर येतो तो टॉपिक अगोदर वाचायचा, बाकीचे टॉपिक नंतर वाचायचे. आता हे जे 5 तास आहे यांचं मी नियोजन मी तुम्हाला सांगतो. 5 तासामध्ये 2.5 तासामध्ये एक विषय घ्यायचा, दुसऱ्या 1.5 तासामध्ये दुसरा विषय घ्यायचा. समजा काय झालं, तुम्ही बघा, एक समजा 1 महिना आपण कन्सिडर करू, 1 महिना काय, तुम्ही एक विषय वाचताय. आता हा विषय तुमचा वाचून वाचून काय झाला, 80% वाचून झाला. बरोबर आहे. रोज तुम्ही 5 तास वाचताय, वाचून 80% वाचून झाला. आता काय करायचं, हा जो 80% वाचून झाला विषय, हा विषय या 1.5 तासामध्ये शिफ्ट करायचा. इथं काय करायचा, नवीन विषय घ्यायचा. नवीन विषय 2.5 तास खूप दिवस वाचायचं. मग जेव्हा हा दुसरा विषय उरलेला 20% इथं संपल, हा संपला की हा जो वरचा विषय आहे हा आपला जवळपास 60% संपलेला असेल. मग हा वरचा विषय काय करायचा, 1.5 तासामध्ये शिफ्ट करायचा. इथं परत नवीन विषय घ्यायचा आणि असं, आणि 1 तास रिव्हिजनसाठी द्यायचं. रोज 1 तास रिव्हिजनसाठी द्यायचं, न चुकता रिव्हिजन करायचं. रिव्हिजन करायचं म्हणजे काय, आपण काय वाचलंय किंवा आपण ज्या थोडं छोट्या छोट्या डायरी मायक्रो नोट्स करायच्या, रिव्हिजन करायच्या. किंवा जर समजा तुमचं वाचूनच झालं नसेल तर पहिले 6 महिने हे 5ला 5 तास तुम्ही रिडिंगसाठी द्या. 6 महिन्यानंतर 1 तास रिव्हिजनला द्यायला सुरू करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्री झोपताना न चुकता दिवसभर काय केलंय याची पानं चाळणं, पानं गो थ्रू करणं जास्त फायदा होतो. राहील लक्षात. हे एवढंच नियोजन आहे, 5 ते 6 तासांचं नियोजन आहे. हे करत असताना, या सोयीने जात असताना तुम्हाला पास व्हायला 1.5 ते 2 वर्ष लागतील. पण माझा शब्द लक्षात ठेवा, जर सिन्सिअरली तयारी केली तुम्ही नक्की पास व्हाल. कोणताही क्लास करायची गरज नाही, पुण्याला यायची गरज नाही. तुमच्या गावात ज्या ठिकाणी जसा वेळ मिळेल स्वतःच्या आयुष्यासाठी जगायला शिका, डिसिजन घ्यायला शिका, स्टँड घ्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतेही टार्गेट ठेवायचं नाही. डेलीचं टार्गेट ठेवायचं नाही, सब्जेक्टचं टार्गेट ठेवायचं नाही. कधी कधी असं होऊ शकतं, घरात कोणी आजारी पडलं, तुमचा आठवडा त्यात निघून गेलाय, शांत राहायचं. गेलाय ना, काही हरकत नाही. त्या व्यक्तीला वेळ द्यायचा, तिथं चिडचिड नाही करायची. त्या व्यक्तीला वाटतं की यानं आपल्याला वेळ दिला, तो तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ देईल. सगळ्यांना समजावून घ्यायचं, कारण समजावून घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. बरोबर आहे. सो समजावून घ्यायचं, त्या सोयीनं अभ्यास करायचा. सुरुवातीला रीडिंग स्पीड कमी असतो, तो हळूहळू वाढत जाईल. एका दिवसात 2 विषय वाचण्याचा प्रयत्न करा. सर्वांना ऑल दी बेस्ट.
आणि मनातला न्यूनगंड काढून टाका. तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षी पास होऊ शकता, नोकरी करता करता गृहिणी असताना पास होऊ शकता. फक्त अभ्यास प्रॅक्टिकली करायचा. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं, हे माझं स्वप्न आहे, हे माझं ड्रीम आहे, हे माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे, त्यांना माझ्या डोक्यावर लाल दिवा बघायचा आहे, हे असल्या काही गोष्टी डोक्यात ठेवायच्या नाही. ही एक नोकरी आहे, सेटलमेंट आहे, ही नोकरीची शाश्वतता आहे. जगाचं भलं करायचं, PSI होऊन सगळ्या लोकांना मारून टाकायचं, असले दिवसा ढवळ्या बघितले जाणारे स्वप्न बंद करा. ही एक नोकरी आहे, एक चांगली नोकरी आहे. या नोकरीसाठी मला तयारी करायची आहे. एकदा पास झाल्यानंतर मग तुम्ही समाजसेवा करा, पण पास होण्याच्या अगोदर ही एक नोकरी आहे असं डोक्यात ठेवून तयारी करा. सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. भेटत राहूया आणखीन सगळ्या व्हिडिओसोबत गृहिणींसाठी आणि सगळ्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जी माझी ऑनलाईन बॅच मी सुरू करतोय. ही ऑनलाईन बॅच तुमच्या फायद्याचे, कारण त्याचे व्हिडिओ तुम्ही कधीही पाहू शकता, एनी टाईम पाहू शकता. सो मी तुम्हाला सुचवेल की ही ऑनलाईन बॅच नक्की जॉईन करा. फीस पण आम्ही कमी ठेवलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट. थँक्यू.